नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे आरोग्यमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, मी तुमचं खूप स्वागत करतो. डॉक्टर विराज यांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर विराज हे मणका, मान, कंबर याच्याशी संबंधित जो आपला कणा असतो त्या संदर्भातले जे विकार लोकांना होतात त्याचा विना ऑपरेशन ते ट्रीटमेंट करतात. आयुर्वेदामध्ये त्यांचा अभ्यासही आहे आणि या संपूर्ण ही जी आपली सिस्टीम आहे त्यातले ते तज्ज्ञ आहेत. माझ्याकडे एक 6 वर्षाची मुलगी आली होती की तिच्या मानेमध्ये पूर्ण एक एवढा टेनिस बॉल एवढी सूज होती. एक लक्षात घ्या, अन्नपचन व्यवस्थित नाही झालं तरी पाठ दुखतंय. एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. वा. कमोड वापरतोय आपण, इंडियन टॉयलेट नाही वापरत आहे, खाली जेवायला बसत नाहीये, त्याच्यामुळे मसल तुमचे टाईट होत चालले. सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं नाहीये, तहान लागल्यानंतर पाणी प्यायचं आहे. हा वेगळी थेरपी आहे तुमची. माझं सुपर स्पेशलायझेशन स्पाईनमध्ये आहे आणि मी फक्त स्पाईनच बघतो, त्याशिवाय दुसरे पेशंट आता मी कुठलेही बघत नाही. मला खात्री आहे की विराज हा डॉक्टर यांचा हा चेहरा तुम्ही निश्चित वेगवेगळ्या ठिकाणी बघितला असणार, कारण ते आता खूप फॅमिलियर झालेले आहेत. अनेक महत्त्वाच्या गोष्टी ते वारंवार सांगत असतात. आरोग्यमध्ये सुद्धा आपण लोकांच्या समस्या ज्या असतात आणि त्यातून त्यांना आलेले अनुभव जाणून घेणार आहोत. तर डॉक्टर, मी तुमचं खूप स्वागत करतो. तुमचं आत्ता इथं येणं फार महत्त्वाचं आहे, कारण रोजच्या जगण्यामध्ये पाठीचे विकार असलेले लोक मी खूप बघतो. याच्यामध्ये गाडी चालवण्यामुळे, स्पीड ब्रेकर्समुळे, हेल्मेटमुळे मानेचे विकार असतात, सतत खुर्चीत बसून पाठीचे विकार झालेले असतात. म्हणजे मान, पाठ आणि कंबर हा जो सिस्टीम आहे, हे जे आहे युनिट, त्याचे खूप प्रॉब्लेम मला आजूबाजूला दिसतात. बरोबर. तुम्ही आता इतकी वर्ष प्रॅक्टिस करताय, आत्ता ट्रेंडिंग विकार तुम्हाला काय दिसतात आणि त्याची कारणं काय वाटतात? ट्रेंडिंगमध्ये बेसिकली सायटिका, स्लिप डिस्क, त्याचबरोबर मणका घसरणं आणि मणका घसरल्यामुळे तिथली गादी खाली येऊन कुठेतरी नस दबली जाणं, त्याचबरोबर हाताला मुंग्या येणं, पायाला मुंग्या येणं, थोडं चाललं 100 मीटर तर बसावं लागणं, मुंग्या येताना त्या मांडीत काही जणांच्या मुंग्या येतात, काही जणांना मांडीतनं मागच्या साईडनी मुंग्या येतात, काही लोकांना पाय जड वाटतो, बधीर वाटतो, काही लोकांची चप्पल निसटते. म्हणजे इथपर्यंत तो पाठदुखीचा त्रास आहे. नुसतं बऱ्याच वेळा लोक अंगावरती काढतात की मान दुखायला लागली आहे, काही दिवस अंगावरती काढलं जातं किंवा मग एखाद्या फिजिओथेरपिस्टला दाखवलं जातं किंवा इतर मेडिकलच्या गोळ्या, ॲलोपॅथीच्या काही गोळ्या, पेनकिलर खाल्ल्या जातात. मग एक 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर गोळ्या खाल्ल्यानंतर माणूस थकतो, गोळ्या खायचं बंद करतो आणि तो त्रास पुढे जाऊन ग्रेड 1 मध्ये काय होतं की पेशंटला पहिल्या दिवशी मान अवघडायला लागते. ग्रेड 1 काय आहे? ग्रेड 1 म्हणजे गादी बाहेर आली. गादी कुठं असते? गादी जी आहे ती 2 मणक्याच्या मध्ये असते. ओके. त्याला म्हणायचं ॲन्युलस फायबर आणि त्याच्यामध्ये गादीच्या मध्यभागी जेली टाईप स्ट्रक्चर असतं 80%, त्याला म्हणायचं न्यूक्लियस पल्पस. टोटल 33 गाद्या आहेत. आज तुम्ही जर बघितलं तर पशु जे आहेत त्याच्यामध्ये घोडे, गाढव, हत्ती यांचा मणका हा आडवा आहे. करेक्ट. मनुष्याच्या बुद्धीचा विकास होत गेला आणि मनुष्याचा मणका हा सरळ झाला, म्हणून हा मनुष्य हा विचारवंत आहे. तर या 2 मणक्यांच्या मध्ये पाणी असतं आणि पाण्याच्या मध्ये गादी असते. तर ती गादी जी आहे ती पहिल्या स्टेजमध्ये झटका बसला, गाडीवरनं पडलोय किंवा एखादी वस्तू चुकीच्या अवस्थेत फास्ट उचलली गेली, फास्ट वस्तू ठेवली गेली, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर केल्या तर ती गादी बाहेर पडते. ओहो. सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण. आपण बऱ्याच वेळा दिवाळीला घर आवरायला काढतो, दसऱ्याला घर आवरायला काढतो, त्या काळामध्ये बऱ्याच वेळा न लागणाऱ्या वस्तू आपण घरातल्या काढतो, स्वच्छ करतो, परत जागेवरती ठेवतो आणि ते करत असताना पटकन काहीतरी हलवलं, सोपा पुढे ढकललाय आणि तो हलवत असताना क्विक सडन ऑफ ॲक्शन, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट झाल्या, पुढे वाकलोय, उजवीकडे वळून पटकन डावीकडे काहीतरी पुश केलेलं आहे. हे करत असताना झटका बसतो आणि त्या मसलवरती मसल चढते किंवा ती गादी तिथनं बाहेर फेकली जाते. आणि त्याच्यामुळे ग्रेड 1 मध्ये गादी बाहेर फेकल्या लगेच पेशंटला स्पाझम येतो. पेशंटला स्पाझम म्हणजे काय, तर पेशंटची कंबर किंवा मान ही हालतच नाही, रोबोटिक स्ट्रक्चर होतं. म्हणजे पेशंटला बसायचं असेल किंवा उठायचं असेल तर या पद्धतीने पेशंट उठतो. ओहो.
म्हणजे Lock बसणंही होतं त्याच्यासाठी सगळं. पूर्ण बॉडी ही लॉक होते. तर हे लॉक झाल्यामुळे बऱ्याच वेळा मान ही काही पेशंटची हालत नाही. म्हणजे उजवीकडे मान या पद्धतीने हलवावी लागते, डावीकडे म्हणजे हाताने उचलून बऱ्याच वेळा कधी कधी मान. तो अरे पहिल्या बापरे. स्टेजमध्ये एवढं हॉरिबल होतं. बरं. त्या काळामध्ये पेशंटनी जर 3 दिवस पूर्ण आराम केला तर ती गादी परत स्वस्थानामध्ये जाते, येऊ शकते. कारण एक लक्षात घ्या, ॲन्युलस फायबर जो आहे, ॲन्युलस फायबर म्हणजे पाणी, बरं. ॲन्युलस फायबरचंच काम आहे की गादीला आतमध्ये ठेवणं. त्यातला लोहचुंबकासारखं ती आतमध्ये पकडून ठेवते, स्क्वीज करून ठेवते. परंतु गादी सेकंड स्टेजमध्ये बाहेर पडली तर पेशंटला रोज सकाळी उठल्यानंतर मान किंवा कंबर अवघडायला लागते. गादी बाहेर पडताना काही सगळ्या मणक्यातनं बाहेर पडत नाही. एक लक्षात घ्या, एखादा स्पेसिफिक एखाद्या मणक्यातनं बाहेर पडते. बऱ्याच वेळा L4 L5 किंवा L5 S1 नावाचे जे सेगमेंट आहे, C6 C7 हे MRIच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं डिस्क बल्ज, डिस्क हर्निएशन आणि डिस्क पोट्रुजन. तर गादी बाहेर पडताना ती किती टप्प्यामध्ये बाहेर पडली त्याच्यानुसार वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स बघायला मिळतात. जसं गादी मी तुम्हाला म्हटलं ग्रेड 2 मध्ये कंबर अवघडते, रोज सकाळी उठलं की पेशंटची कंबर अवघडते, एक अर्धा तास त्याला वेगळ्या हालचाली केल्या, उठला, आंघोळ केली, मग दिवसभर काही वाटत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला की कंबर अवघडते. ग्रेड 3 मध्ये पेशंटला मुंग्या यायला चालू होतात, अजून गादी बाहेर पडली, मग तिथे स्पेसिफिक आहे सर हे सगळं. एक लक्षात घ्या, L1 L2 मधनं जर गादी बाहेर आली तर पेशंटच्या बटक्स मध्ये मुंग्या येतात. पाठीच्या कण्याच्या खाली जो बटक्सचा भाग आहे तिथे मुंग्या येतात. L3 मध्ये गादी बाहेर आली तर थाईज मध्ये मुंग्या येतात. L3 राईट साइड गादी बाहेर आहे, उजव्या साईडनी गादी बाहेर आहे, तर उजव्या साईडच्या मांडीला मुंग्या येतात. L3 लेफ्ट साइड डाव्या मांडीला मुंग्या येतात. L4 ला गादी बाहेर पडली आहे, चौथ्या मणक्यातनं गादी बाहेर पडली असेल तर पायाच्या पिंडरीला मुंग्या येतात. हे सगळं स्पेसिफिक आहे. पण मग आता याच्यामध्ये जनरली गादी बाहेर पडली समजा तर ऑपरेशन केलं जातं, बरोबर. आता तुम्ही विना ऑपरेशनचा दावा करता, तुमच्याकडे असं काय टूल आहे की ते विना ऑपरेशन होऊ शकतं? एक लक्षात घ्या, गादी बाहेर पडताना ती प्रत्येक वेळेस काही वेळा मसल तिरक्या होतात किंवा मसल शॉर्टमध्ये होतात आणि गादीला पुढे ढकलतात. काही ठिकाणी मनकाच रिट्रोपल्सी होतो, म्हणजे मागे सरकतो आणि गादीला बाहेर फेकला जातो. काही वेळेस मणके तिरके होतात. आम्ही काय करतो की ज्या भागामधली मसल टाईट झाले त्याला रिलीज करतो आणि 2 मणक्यांमधलं अंतर वाढवतो की जी आतमधलं ॲन्युलस फायबर गादीला परत ओढून घेतं. मग तुम्ही कसं करता? ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या 30 प्रकारच्या मॅन्युअल थेरपी वापरतो. त्याच्यामध्ये माझे जवळजवळ 2008 पासून 2023 पर्यंत 30 कोर्सेस माझे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US झाले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मॅन्युअल थेरपी आम्ही वापरतो. मॅन्युअल थेरपी म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे क्रायोप्रॅक्टर म्हणजे बोन सेटर. जिथे बोन मिसअलाइन झालाय, मागे आलाय आणि गादी बाहेर पडायला मदत झाली, तो बोन आम्ही परत रिअलाइन करतो. त्याच्यासाठी माझ्याकडे US टेबल्स आहेत. एक वेगळे सर्वायकलसाठी सर्वायकल चेअर, थोरॅको लंबरसाठी नी चेस्ट टेबल आणि लंबरसाठी पेल्विक बेड हा आम्ही US वरनं मागवलेला आहे. आणि ते सगळं चेक करत असताना त्याच्यामध्ये आम्ही नर्वोस्कोप नावाचं एक मशीन आणलं US वरनं. ते मानेच्या कमरेपासून लावलं जातं. नक्की गादी किती महिन्यापासून बाहेर आहे, 3 महिन्यापासून आहे, 12 महिन्यापासून आहे, ते 24 महिन्यापर्यंतचा तो डाटा दाखवते की एक्झॅक्ट गादी किती बाहेर आहे. 12 महिने पण बाहेर असते गादी? येस. एक लक्षात घ्या, 24 महिने नंतर गादी एक 6 महिन्या ते 24 महिन्यानंतर ऑटोमॅटिक सुटते, कारण ते पाणी आहे. करेक्ट, पाणी नसणारच. ते पाणी नष्ट होत जातं आणि काही लोकांना ट्रीटमेंटची पण गरज भासत नाही आफ्टर सम डेज. कसं काय? कारण ती गादी सुकून गेली तर नर्वचं प्रेशरच कमी होणार आहे ना. पण मग त्याचा त्रास होत नाही? तो पार्टच सुकून गेला तिथला. एक लक्षात घ्या, 2 पण जी बॉडी ज्यामध्ये नॅचरली एक एलिमेंट आहे तो आता तिथं नाही आहे म्हणल्यावर त्या मणक्याला काहीतरी एक व्हॅक्यूम आली असेल, रिकव्हरी होते ना, रिजनरेशन. एक लक्षात घ्या, बॉडी आपल्याला खर्चटलं काय होतं, परत स्नायू खपली येते, तो स्नायू परत येतो. तसं आतमध्ये बॉडी स्वतः पाणी तयार करत असते. यामधला मिथ काय आहे सगळ्यात महत्वाची, तर 2 मणक्यातलं अंतर जर कमी असेल तर पाणी बनणार नाहीये. दिस इज अ मिथ. यस. पण 2 मणक्यातलं अंतर वाढवायसाठी मी मॅन्युअल थेरपीचं काम करतो, ज्याच्यामध्ये मी 2 मणक्यातलं अंतर वाढवतो. आज ॲलोपॅथी डॉक्टर्स जे आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन गादी कट करतात, ते अंतर नाही वाढवत.
आज आम्ही तिथल्या आजूबाजूचे मसल्स, त्याच्या आजूबाजूचे लिगामेंट्स, तिथले कॅलोजन फायबर्स, लिम्फ नोडच्या गाठी, त्या सगळ्या आम्ही डिझॉल्व करतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या थेरपीज पण वापरल्या मग आता ह्या समजा थेरपी आता आहेत तुमच्याकडे, बरोबर, आणि एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही ते सुरू केलं, बरोबर. तर ती थेरपी तुमच्याकडे येऊनच करायला लागते की एकदा तुम्ही सेशन घेतल्यानंतर ते घरी जाऊन काय असं काही त्याचे? आपण महिन्यातनं एकच दिवस पेशंटला बोलवतो. आता आपल्याकडे भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं, म्हणजे महाराष्ट्रातल्या एकही असा जिल्हा नाही की तिथनं आपल्याकडे पेशंट, कारण आपल्याकडे आतापर्यंत एक 25,000 पेशंट झाले, ज्यांना ऑलरेडी कमीत कमी 4 ते 5 लोकांनी ऑपरेशन सजेस्ट केलं होतं. माझं सुपर स्पेशलायझेशन स्पाईन मध्ये आहे आणि मी फक्त स्पाईनच बघतो, त्याशिवाय दुसरे पेशंट आता मी कुठलेही बघत नाही. पण मग आता समजा एखादा पेशंट असा आला ज्याची गादी निघाली आहे, तर मग त्याला बरं व्हायला तुमच्या कोर्समध्ये किती वेळ लागतो? साधारण आपण पहिले आल्यानंतर त्याचे एक्सरे चेक करतो. करेक्ट. एक्सरे चेक केल्यानंतर त्याचं मसल टेस्टिंग करतो, फेशिया टेस्टिंग करतो की त्याचा कुठला फेशिया मिसअलाइन आहे. त्याबरोबर पेशंटच्या आम्ही डोक्यावरती हात ठेवतो आणि एक्झॅक्ट आत्ता की लिजन कुठे आहे. की लिजन म्हणजे काय, तर एक्झॅक्ट प्रायमरी फॉल्ट गादी येण्यासाठी बाहेर, किंवा त्याचं दुखणं जे आहे त्याचा प्रायमरी फॉल्ट हा ठरलेला आहे. प्रायमरी फॉल्ट कधी कधी मेंदूमधलं लिक्विड जे आहे ते हलत असतं, त्याला क्रेनिओसॅक्रल फ्लुइड म्हणतात. क्रेनिओसॅक्युलेटचा तो रिदम जो आहे तो मिसअलाइन होतो. त्यावेळेस पेशंटला आम्हाला ब्रेनवरती ट्रीटमेंट द्यावी लागते, किंवा कधी कधी स्पायनल कॉर्ड ताटली जाते, एकदम टाईट होते, त्यावेळेस आम्ही त्या स्पायनल कॉर्डवर ट्रीटमेंट देतो. त्या काही पेशंटमध्ये व्हिसरल ऑर्गन जसं किडनी आहे, राईट किडनीची मुवमेंट थांबते, हे आम्हाला डोक्यावर हात ठेवल्यानंतर समजतं. एक्झॅक्टली डोक्यावर हात ठेवल्यावर कळतं तुम्हाला? येस, डोक्यावर हात ठेवल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट बॉडीचा कुठला ऑर्गन मिसअलाइन हे पण समजतं. ओहो. इट इज अ जनरल लिसनिंग. आणि हे तुम्हाला अजून त्याची माहिती पाहिजे असेल तर पबमेड नावाचं डॉक्टर लोकांचं सगळ्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती व्हिसरल मॅनिप्युलेशन आणि न्यूरोमेनिंजल मॅनिप्युलेशन नावाच्या ट्रीटमेंट्स आहेत. त्याची सगळी माहिती US मधल्या पबमेडमध्ये पूर्ण पब्लिश आहे हा डाटा. पण मग एक माहिती म्हणून विचारतो, हे जे डोक्यावर हात ठेवून कळलं असतं, हे सगळ्या डॉक्टरांना कळतं की आयुर्वेदातल्या सगळ्यांना कळतं का फक्त तुम्हाला कळतं? नाही, हे ज्या लोकांनी अपलेगर युनिव्हर्सिटीत कोर्स केला सिंगापूरमध्ये, दॅट इज हे बघा, जसं BMS आहे ते आयुर्वेदिक शास्त्र आहे, करेक्ट, युनानी सायन्स आहे, होमिओपॅथी सायन्स आहे, तसं चायनीज मेडिसिनची नाडी परीक्षा आणि आयुर्वेदातली नाडी परीक्षा ही वेगळी आहे. बरोबर. तसं न्यूरोमेनिंजल मॅनिप्युलेशनचं डोक्यावर हात ठेवून की लिजन ओळखणं हे स्पेसिफिक ऑस्टिओपॅथ मध्ये समजतं. अच्छा. आणि अपलेगर युनिव्हर्सिटी जी आहे ती तुम्हाला स्पेसिफिक दाखवते की नक्की डोक्यावरती हात ठेवल्यानंतर न्यूरोमेनिंजल प्रॉब्लेम आहे का व्हिसरल प्रॉब्लेम आहे. व्हिसरल म्हणजे ऑर्गन इम्बॅलन्स आहेत का. जसं किडनी स्वतः मूव्ह होत असते, ती मूव्ह होत नाहीये. किडनी बऱ्याच वेळा मिसअलाइन असते, काही पेशंटमध्ये डिओडिनम मिसअलाइन असतं. कारण एक लक्षात घ्या, आपले सगळे इमोशन्स जे आहेत, आपले विचार जे आहेत, किंवा आपल्याला ज्या काही घटना आपल्या डोक्यामध्ये सतत असतात, सततचा विचार, सततची चिंता, सततचे आपल्या मनात ज्या काही घटना घडतात त्याचा सतत 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 विचार करून त्या घटनांची स्पंदनं ही सगळी ऑर्गनमध्ये स्टोर होतात आणि तो ऑर्गन तिथे टाईट होऊन जातो, तो स्वतः मूव्ह होत नाही. चांगला विषय तुम्ही काढलाय. कुठल्या विचारांमुळे कुठला ऑर्गन टाईट होतो? एक लक्षात घ्या, घरी कोणतरी एक्सपायर झालेलं आहे, मानसिक धक्का अचानक बसला, त्यावेळेस किडनी मिसअलाइन होते. जे लोक बँकर्स आहेत, जे लोक सोसायटीज किंवा कंपनी चालवतात, किंवा एंटरप्रेन्योर आहेत की ज्यांना सगळ्यात कॅल्क्युलेशन करायला लागतात, त्या लोकांचा डिओडिनम बऱ्याच वेळा मिसअलाइन होतो. डिओडिनम म्हणजे स्टमक, आमाशयातनं पुढं निघालेला ऑर्गन म्हणजे डिओडिनम. आमाशय स्टमक, स्टमक मधनं पुढं निघाला तो डिओडिनम. डिओडिनम कुठेतरी मिसअलाइन होतो, तो कंटिन्युअस 24/7 हालत असतो आपला. प्रत्येक अवयव आपले आतमध्ये कंटिन्युअस हालत असतात. आणि हे लोकांना आम्ही स्वतः हात लावून दाखवतो की जेव्हा किडनी आहे तर किडनी कशी मूव्ह होते, लिव्हर कसं मूव्ह होतो. लिव्हर, प्रत्येक पेशंटचा लिव्हर हा कंटिन्युअस या पद्धतीने मूव्ह होतो, वरती, आतमध्ये, परत बाहेर, परत खाली. तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस त्याची मुवमेंट कमी होते, मुवमेंट कमी झाल्यामुळे बऱ्याच वेळा तिथले एन्झाईम सिक्रिशन हा प्रकार कमी होतो, कारण ती फ्रोज होतो ऑर्गन. तसंच ज्या लोकांमध्ये खूप प्रकारचे केमिकल्स ज्यांनी खाल्लेले आहेत, म्हणजे केमिकल्सची औषधं फार प्रमाणात ॲलोपॅथीची खाल्ली आहेत, सतत काही झालं तर डोकं दुखलं गोळी खाल्ली, त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा किडनी मिसअलाइन सापडते. ज्यांच्यामध्ये सतत स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, किंवा खूप
कामाचा लोड आहे आणि त्याच्यामुळे पित्त वाढतंय, मग त्यामुळे लिव्हर मिसअलाइन बऱ्याच पेशंटमध्ये किंवा दिसतो. उलट असं होतं, कामच नाहीये, त्याचा स्ट्रेस आला तर? होतं ना सर. एक लक्षात घ्या, कुठली गोष्ट अति होणं किंवा न होणं किंवा मिथ्यायोग बरं. हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती कुठे ना कुठे होणार आहे. बरं, महत्वाचा मुद्दा सांगितला तुम्ही. आपण मणक्याबद्दल बोललो, त्या गादीबद्दल बोललो, तुमच्या ऑपरेशन सिस्टीम बद्दल बोललो, जे तुम्ही करत नाही, म्हणजे ऑपरेशन विना ऑपरेशन तुम्ही ते करता. या सगळ्यामध्ये मान हा पण एक फॅक्टर महत्वाचा आहे. बरोबर. की मानेचा पण इश्यू सुरू होतो बऱ्याचदा आणि तो हल्ली कॉमन आहे. तर मानेमधले ट्रेंड आता काय आहेत विकारांचे आणि कशामुळे होतात ते? हे बघा, मानेचं पहिलं सगळ्यात आजार आत्ता बघायला जास्तीत जास्त मिळतो म्हणजे बफेलो हम्प. म्हणजे मानेच्या तिथे मोठ्या प्रकारची एक सूज बघायला मिळते बिकॉज ऑफ कंटिन्युअस लॅपटॉपवरती किंवा मोबाईलचा अतिवापर. बरं. माझ्याकडे एक 6 वर्षाची मुलगी आली होती की तिच्या मानेमध्ये पूर्ण एक एवढा टेनिस बॉल एवढी सूज होती. बापरे. ती 6 ते 7 तास मोबाईल रोज बघत होती. मग त्याचबरोबर लॅपटॉप वापरणारी जी मंडळी आहेत, कंटिन्युअस लॅपटॉपवरती आहेत, कंटिन्युअस मान खाली घेऊन बसून ते कंटिन्युअस वापर करतात, त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा मानेचे त्रास चालू होतात. ज्या पेशंटमध्ये एखादा पटकन मान वळवली आणि दचका बसलाय, कुठेतरी झटका बसलाय आणि त्याच्यामुळे कॅरोटिड आर्टरी जी आहे मानेच्या मधनं साती मणक्यातनं कॅरोटिड आर्टरी गेलेली आहे, बरं, त्याला ऑक्सिजनचा सप्लाय ब्रेनला होत नाही, एक विशिष्ट मुवमेंट केली उजवीकडे तर चक्कर यायला लागते. हो. मग ती चक्कर 2 प्रकारची आहे. काही पेशंटमध्ये स्वतःला फिरल्यासारखं वाटतं, काही पेशंटमध्ये समोरचे फॅन फिरताना वाटतात, भिंती फिरताना वाटतात. ही चक्कर पूर्ण पहिल्या क्रायोप्रॅक्टरच्या सेशनने पूर्ण बरी होते. पण आता मला सांगा, आजची लाईफस्टाईलच अशी आहे की मला कॉम्प्युटर समोर बसायचंय, मला 12-12 तास लॅपटॉप समोर बसायला लागतं. मग काय करायचं मी अशा वेळेला? पहिली गोष्ट आहे की दर 1 तासाने कंपल्सरी 2 ते 3 मिनिटं उठायचेच, वॉक करायचंय, परत बसा, त्रास होणार नाही. एका मुवमेंटमध्ये तुम्ही कंटिन्युअस नाही बसायचं. त्याचबरोबर व्यायाम कंपल्सरी तुम्ही जर केले, मसल स्ट्रेचिंग रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कारासारखा व्यायाम केलेला आहे तर तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही जर कंटिन्युअस फक्त काम आणि काम होलिस्टिक राहणार आहात, वर्कोलिस्टिक राहणार आहात आणि जर तुम्ही एक्सरसाइज नाही करत आहे, तुमच्या डोक्यात सतत काम 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 आहे, तर भविष्यात डिप्रेशन हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे तुमच्याकडे अशा केसेस येतात? हो, माझा MDचा विषयच डिप्रेशन होता. आणि त्याच्यामुळे ग्लोबली डिप्रेशन हे अख्ख्या जगभरात आता US मध्ये 60 to 70% डिप्रेशन तिथे आहे आणि जे आजार तिकडे आता बघायला मिळतात ते इंडियामध्ये पुढच्या 20 वर्षात बघायला मिळणार. तुम्ही आता इतक्या केसेस करतात, जिल्ह्यांमधून लोक तुमच्याकडे येतात, गेल्या 1-2 मला चॅलेंजिंग केसेस सांगा ना, की तुमच्याकडे आल्या आणि तुम्हाला असं लक्षात आलं की हे केस म्हणून डेंजर आहे आणि यू सॉल्व्ड इट. माझ्याकडे एक 11वीतली मुलगी आली होती की जिचं जस्ट सायन्सला तिने ॲडमिशन घेतलं होतं आणि 12वीमध्ये आपल्याला IITला जायचं आहे म्हणून तिने 12-12, 18-18 तास बसून अभ्यास चालू केला होता. आणि त्या अभ्यासामध्ये बऱ्याच वेळा तिला पुस्तकांचा वापर आणि पुस्तकं सतत घेऊन सगळी कंटिन्युअस वाचन करणं आणि कंटिन्युअस बसणं त्याचा अतियोग तिला झाला आणि लॅपटॉप तिने मग वापरणं, लॅपटॉपचे व्हिडिओज बघणं क्लासेसमध्ये ऑनलाईन, हे तिचं रात्रीच्याला ती कमीत कमी 5 ते 6 तास कंटिन्युअस लॅपटॉपवर आणि दिवसभर क्लासेसचा अभ्यास. बापरे. मग ती 12 ते 14-16 तासपर्यंत ती अभ्यास करायची, झोप कमी केली तिने आणि त्यानंतर तिच्या मानेमधले जे एक दिवस असं झालं की इतकं स्ट्रेस झालं, अति ताण आणि तो सगळा ताण सकाळी उठल्यानंतर ती जेव्हा उठली, चालायला लागली, खाली पडायला लागली. बिकॉज ऑफ अतिताणामुळे तिथले सगळे मसल्स रिजिड झाले, कडक झाले, नर्व पिंच झाल्या. नर्व पिंच झाल्यामुळे तिथे छोटे छोटे हिमेटोमा आले. हिमेटोमा म्हणजे रक्ताच्या गाठी झाल्या आणि त्याचबरोबर मज्जातंतू सगळ्या दबल्या गेल्या. हातातली वस्तू तिची खाली पडायला लागली. काय सांगताय? हातातली वस्तू खाली पडायला लागली. कंट्रोल स्वतःला जेवता येईना, तिला स्वतःला तिचा केस विंचरायचे, अन्न खायचंय तर अन्न खाली पडायला लागलं. मग त्या केसमध्ये ती माझ्याकडे आल्यानंतर आम्ही तिला आणलं, तेव्हा स्ट्रेचरवर आणलं. चालू शकत वगैरे काही नव्हते, चालायला लागली की खाली पडायची. बापरे. बिकॉज नर्वचं जे एक लक्षात घ्या, खाली नर्वचा जो प्रेशर मिळायला पाहिजे होता शाखागत आणि पायांना पूर्ण लेग पर्यंत सगळे मसल वीक झाले होते. मग ती आल्यानंतर आम्ही तिला डोक्यावरती हात ठेवला, चेक केल्यानंतर DOD हा अवयव सापडला मला बिकॉज ऑफ स्ट्रेस.
मग डिओडिनमवरती आम्ही तिथले लिगामेंट रिलीज केल्यानंतर वी गिव्ह द क्रायोप्रॅक्टर सेशन दिल्यानंतर तिला प्रचंड चक्कर चालू झाली. आधी नव्हती चक्कर नव्हती. मग चक्कर चालू झाल्यानंतर आम्हाला थोडीशी भीती वाटली की आता हे काय, पण ती नंतर आम्ही फेशियल मॅनिप्युलेशन आणि इस्तम ट्रीटमेंट दिल्या. फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये आम्ही सगळे मसल रिअलाइन करतो, पोश्चर रिअलाइन करतो, मानेच्या पासून खालच्या पायापर्यंत. एक लक्षात घ्या, एक लाईन आपण ग्रॅव्हिटी पूर्ण करतो. कधी कधी आम्ही पुढची बाजू, कधी कधी मागची बाजू, कधी कधी साईडच्या बाजू, कधी कधी मधली बाजू. तर हे सगळं रिअलाइन करत करत आम्ही तिला 3.5 ते 4 तास ट्रीटमेंट कंटिन्युअस दिली. 3-4 तासानंतर ती स्वतः वॉक करायला लागली त्याच दिवशी सेम डे. त्यानंतर मग सेकंड फॉलोअपला तिला आम्ही योगासनं चालू केली. योगासनासोबत आमचं दुसरं सेशन आम्ही फूड बॅलन्स केला. फूड बॅलन्स केल्यानंतर तिचे शोल्डर आणि नेकचे बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे झाले. फूड बॅलन्स नंतर फूड बॅलन्स ओके. त्यानंतर आम्ही मग तिच्या ओरल वर्क, तोंडाच्या आतमध्ये हात घालून सगळे मसल रिलीज केले, जे की मसल तिचे पूर्ण लॉक झाले होते. कारण एक लक्षात घ्या, मानेचे मसल छातीतनं निघून हे तोंडाच्या आतमध्ये गेलेले आहे. त्याच्यामुळे दात घासणं ही जी प्रक्रिया आहे, एक लक्षात घ्या, आयुर्वेदशास्त्रांनी जे सांगितलंय की तुम्ही त्रिफळाच्या चूर्णाने दात हाताच्या बोटांनी पूर्ण आतमध्ये हात जे फिरवायचं आहे, त्याचं कारण आहे की दाताच्या मसलवर रोज सकाळी हात फिरवल्यामुळे तुमचे मानेचे मसल हे रिलीज होतात. मग तिला आम्ही जसं दुसरं सेशन दिलं, त्यानंतर त्याच्या घरातले लोक खूप खुश झाले आणि तिचं बऱ्यापैकी तिचं परत सगळ्या गोष्टी चालू. पण मला एक प्रश्न काय पडतो माहिती का डॉक्टर, मला खूप काय झालेलं नाहीये. बरोबर, मी फिटनेस कॉन्शियस आहे, मी जिमला पण जातो, मी म्हणजे उदाहरणार्थ पण माझा छोटे छोटे प्रॉब्लेम असतात. म्हणजे गाडीवरनं गचकन गाडी गेली की मला पाठीत त्रास होतो, सतत गाडीवर ट्रॅव्हल करून करून एका पॉईंट नंतर पाठ दुखायला लागते, किंवा खुर्चीत बसून अवघडल्यासारखी वाटतं. असं बेसिक्स प्रॉब्लेम असतात, मला काही बाकी होत नसतं. हे जे छोटे छोटे पाठ सळगते सारखे सातत्यानं, हे जे आता आजूबाजूला बघायला मिळते, हे कशामुळे होतंय? एक लक्षात घ्या, अन्नपचन व्यवस्थित नाही झालं तरी पाठ दुखतंय. आम तयार झाला, अन्नावरती अन्न खाल्लंय, वेळेवरती जेवण नाही केलंय, पोट भरलंय तरी अन्न खाल्लंय, वेळ झाली म्हणून जेवण केलंय, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे अजीर्ण होतं. आणि अजीर्णामुळे विष्टब्धाजीर्ण म्हणजे काय, वायू त्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नाचं पचन न करता आतड्यात अन्न तसंच्या तसं पडून राहतं आणि तो आम तयार होतो आणि बारीक ताप यायला लागतो आणि सगळी मानेचे मणके, कमरेचे मणके हे कडक व्हायला लागतात किंवा दुखायला लागतात. त्याच्यामुळे पण येस, तापामध्ये बघा ना, कंबर दुखते सगळ्यांचीच, पण मला ताप कुठे येतो? म्हणजे अशी उदाहरण असतात. नाही, आपण एक उदाहरण म्हणून आता मी एक उदाहरण घेतलं की एक पहिलं उदाहरण, अन्न अजीर्ण झालं आणि त्यातनं पाठदुखी. दुसरं कॉन्स्टिपेशन आहे, बऱ्याच वेळा संडासला साफच होत नाहीये, त्याच्यामुळे झालेली कंबरदुखी. तिसरं आहे, त्याच्यामुळे पण कंबरदुखी होते. कॉन्स्टिपेशनमुळे कंबरदुखी ही स्पष्ट ग्रंथाचार्यांनी लिहिलेले आहे, चरकाचार्यांनी, की पोट साफ नाही झालं तर त्यामुळे मांड्या गळून जातात, कंबर दुखायला लागते त्या पेशंटची. त्याचबरोबर एखादा झटका बसला, चुकीच्या अवस्थेत आपण बसलेलो आहे आणि चुकीच्या अवस्थेत उठलेलो आहे, एक लचक स्वाभाविक आहे. हो, जो प्रकार मगाशी म्हणताय तो लचक बसलेला प्रकार आहे. काहीतरी उचलताना, उठता बसता झोपता झटका बसला, खेळतोय आपण, क्रिकेट खेळतोय आणि त्यावेळेस लचक बसली, जिम मध्ये आहोत, जिम मध्ये हेवी वेटलिफ्टिंग केली आणि लचक बसली. त्याचबरोबर मुतखडा आहे आणि त्याच्यामुळे कंबरदुखी. त्याचबरोबर पिरियडच्या काळातली कंबरदुखी. म्हणजे ही कंबरदुखी हे नुसतं एक असं नाहीये की प्रत्येक वेळेस काहीतरी ट्रॉमा झालाय कंबरदुखी येईल. हे डॉक्टरनी निदान करणं तिथं गरजेचं आहे की कंबरदुखी जी झालेली आहे ती बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशनमुळे आहे का, मुतखड्यामुळे आहे का, पिरियडच्या प्रॉब्लेममुळे आहे का, इतर काही लचक बसली त्याच्यामुळे आहे का, गादी बाहेर आल्यामुळे. कधी कधी ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू असतात, बीपी शूट होतो, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काही लोकांना कंबर दुखते, काही वेळेस शुगर ड्रॉप डाऊन होते. कळणार कसं, म्हणजे मला कशामुळे काय होतंय आणि मी कधी डॉक्टरकडे गेलं पाहिजे, याचं काय सिम्पटम्स आहेत, काय सिग्नल्स असतात का? 4 दिवस आपण अंगावरती काढलेलं आहे, 4 दिवसात जर ती कंबरदुखी कमी झाली, कधी कधी आपण दुःख दबाव लेप लावतो, कधी कधी आपण गरम पाण्याने शेकतो, इतकी मलम आहेत बाजारात आलेली ती सगळी आपण चोपडतो, बरोबर, ती झाल्यानंतर ती कंबरदुखी थांबते तर इट्स ओके. पण 4 दिवसानंतर ते पुढच्या 1 आठवड्यापर्यंत घरगुती उपचार करून कंबर थांबत असेल तर इट्स ओके. नाहीतर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचं डायग्नोज करणं गरजेचं आहे की ती कंबरदुखी कशामुळे.
बरं. मग त्याच्यासाठी एक्सरे करणं सुरुवातीला, मग एक्सरेमध्ये काय निघतंय त्याप्रमाणे पुढील तपासण्या करणं आणि त्यानुसार ठरवणं की नक्की हा मणक्याचा त्रास आहे का इतर पॅथॉलॉजिकल कंडिशनमुळे पाठ दुखतीये का, कंबर दुखतीये का. हे पेशंट टू पेशंट कस्टमाइज हे प्रत्येक वेळेस ठरवावं लागतं. बरं. असं नाहीये की प्रत्येक वेळेस लचकच बसेल. एक लक्षात घ्या, कधी कधी एखादा आजार छोटा वाटतो पण तो आतमध्ये मोठा असतो. अगदी. हो हो हो. आणि एखादा आजार इतका मोठा दिसतो पण तो एखाद्या छोट्या ट्रीटमेंटने बरा होतो. पण या सगळ्या कंबर, मान आणि मणका या सगळ्या आता सिनारिओ तुम्ही सांगितलात, आहार हा फॅक्टर किती महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये? खूप महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, आहारातनं सगळे आजार निर्माण होतात. आपण कमरेचा जो विषय मगाशी आपण मांडला त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कुठलाही आजार होतोय त्याला कारण आहे, कारणाशिवाय या पृथ्वीवर कार्य होत नाही. करेक्ट. त्याला मी 3 टप्प्यामध्ये हा विचार माझा मांडतो. पहिली गोष्ट आहे, कुठलाही आजार होतोय मणक्याचा तर पहिला आजार होतोय आहार, दुसरा आजार होतोय विहार आणि तिसरा आजार आहे तो आघात म्हणजे ट्रॉमॅटिक इंजुरी. बरं. आहार एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. वा. तर बऱ्याच वेळा लोकांना काय असतं, कधी कधी लोक जेवणावरती जेवण करणं किंवा सकाळी 9 वाजता नाश्ता केलाय, 10 वाजता मित्र आलाय त्याच्यासोबत चिवडा खाल्लेला आहे, 11 वाजता 12 वाजता थोडंसं ऑफिसमध्ये काम केलं, 12:30ला मित्र आलाय, चला आपण एक वडापाव खाऊयात, चहा घेऊयात. मग ही ज्या बैठका आहेत त्या जर कमी झाल्या, सकाळचं जेवण 9:30-10ला करणं, संध्याकाळचं जेवण 6 वाजता करणं आणि षडरसात्मक आहार ज्याच्यामध्ये साही रस, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, साही रसाचं जेवण करणं, त्याचबरोबर भूक लागली आहे, सॉलिड भाग 2 भाग, लिक्विड भाग 1 आणि 1 भाग मोकळा अन्न पचवण्यासाठी ठेवणं, पालेभाज्या आठवड्यातनं 1 दिवस, फळभाज्या आठवड्यातनं 7 दिवस, कडधान्य आठवड्यातनं 1 दिवस खाणं, त्याचबरोबर डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू, एरंडाच्या बियाची खीर, पौष्टिक पदार्थ पोटामध्ये जाणं, मसल वाढवणारे, मसलची ताकद वाढवणारे, खारीक आहे, खोबरं आहे, डिंक आहे, हे पोटात जाणं खूप गरजेचं आहे. आज काय झालंय, हॉस्टेलाइट लोक बरीच राहतात. आय वॉज अबाउट टू से, तुम्ही महत्वाचं बोलताय, पण मग आता याच्या उलट समजा बघितलं, आत्ताचा ट्रेंड काय आहे, तर जंक फूड, बाहेरचं खाणं, पटकन पिझ्झा, बर्गर, व्हॉटएव्हर, याचा काय परिणाम होतो? एक लक्षात घ्या, पिझ्झा, बर्गर, सँडविचेस हा ट्रेंड आता इंडियामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलाय. गल्लोगल्ली हॉटेल झालेले आहेत. लोकांना खारीक कोणी खायला देत नाहीये किंवा खारकेपासून बनवलेले पदार्थ, साळीच्या लाह्यापासून बनवलेले पदार्थ, हा ट्रेंड बदलत चाललाय आणि घरचे लोकही विद्यार्थ्यांना किंवा घरच्या लोकांनाही लाडू डिंकाचे बनवून द्यायचा हा ट्रेंड पण आता बंद होत चाललाय. आता डिंकाचा लाडू बनवणं हाच म्हणजे मुळात गहन विषय, कोणालाच येत नाही ते करायला, इतकं ते दुरापास्त झालं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा अजीर्ण आणि पोट फुगणं आणि लठ्ठपणा, बघा तुम्ही लहान एखादी 7वी 8वीतली मुलगी बघा, तिचं वजन 100 किलो असतं, त्याचबरोबर तिचे पिरियड्स इरेग्युलर. पण याच्यामुळे मणक्यावर परिणाम होतो का? याच्यामुळे एक लक्षात घ्या सर, वजन वाढलं अति की त्याचा परिणाम तुमच्या मणक्यावर होणार आहे. त्याचबरोबर तुमचे पिरियड इरेग्युलर झाले त्याचा परिणाम तुमच्या मानेवर आणि कमरेवरती होणार आहे. ताकद कमी झाली की मसल तुमची धरणार नाही, मग तुमचे मसल सगळे पेन करायला लागणार. मसल पेन करायला लागले, एखादा क्विक झटका बसला, तुमचं कोपअप नाहीये, तो मणका पटकन फ्रॅक्चरचे चान्सेस वाढणार आहे. पण मग सर याच्यामध्ये एकदम वेगळा विषय, पण अल्कोहोल किती महत्वाचं, किती प्रॉब्लेमॅटिक किंवा कसा असतो? अल्कोहोल एक लक्षात घ्या, ज्याला सातत्याने तो सवय आहे, ड्रिंकिंगची सवय, अल्कोहोल घेण्याची सवय सातत्याने आहे आणि एक योग्य मात्रेत योग्य वेळी घेतोय तर ठीक आहे, पण त्याची मात्रा अति आहे तर मग त्याचा मध चढतो, त्याचा परिणाम शरीरावरती व्हायला लागणार. त्याच्यामुळे तुमचे लिव्हर्स डिस्टर्ब होणार आहे अति मद्यपानामुळे. एक लक्षात घ्या, योग्य मात्रेत, कमी मात्रेत तुम्ही दीर्घकाळ घेताय ते अमृत आहे, पण तेच जर तुम्ही मित्राच्या हव्यासापोटी किंवा इतरांच्या पोटी अति प्रमाणात घ्यायला चालू केलात की त्याच्यापासून तुम्हाला दुरुपयोग म्हणजे काय, पित्ताचे त्रास होणार आहेत, लिव्हर मिसअलाइन होणार आहे, किडनी मिसअलाइन होणार आहे आणि त्यातनं मग तिथले लिगामेंट टाईट झाले की कंबरदुखीवर परिणाम होणार. पाठीचे प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणजे पाठ तुमची जास्त स्ट्रॉंग असावी, मसल स्ट्रॉंग असावी, त्यातलं पाणी योग्य असावं किंवा तो जो गादी आहे ती नीट, यासाठी काही मुद्दाम व्यायाम आणि आहार असा असतो का की हे खाल्ल्यामुळे जास्त त्याला सपोर्ट असतं किंवा हे खाल्ल्यामुळे त्याला पोषण जास्त मिळतं, असं काही असतं? सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं नाहीये, तहान लागल्यानंतर पाणी प्यायचं आहे. हा वेगळी थेरपी आहे तुमची. एक लक्षात घ्या, तहान लागणं किंवा पाणी पिणं हे फिलिंग आहे, व्यसन नाहीये. वेळ झाली म्हणून आपण पाणी नाही पिते.
पाणी, मला सांगा ना, आपण तहान लागल्यावर पाणी प्यायचं प्रकार आहे. बरोबर. पेय जे आहे ते तहान लागलं, भूक लागल्यावर जेवण करायचं आहे. तसं सकाळी उठल्यानंतर आज बरेच लोक पाणी पितात आणि बरेच लोक पाणी पिल्यामुळे बऱ्याच वेळा मानेला सूज येते. काय सांगताय? हे पहिलं मोठं कारण. हे कॉन्ट्राडिक्टरी आहे तुमचं खूप वाक्य. सर कॉन्ट्राडिक्टरी. आज मी आजूबाजूला बघतो 100 पैकी 90 माणसं सकाळी उठले की पाणी पितात भरपूर. वाग्भटाचार्य अष्टांग हृदय अध्याय 6 द्रव द्रव्यादी विज्ञानियम. कोणी पाणी प्यावं, थंड पाणी कोणी प्यावं, गरम पाणी कोणी प्यावं आणि स्वस्थ व्यक्तीने किती पाणी प्यावं यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. ज्या माणसाला तहान लागल्यानंतर प्रत्येक वेळेस अर्धा अर्धा ग्लास पाणी प्यायचं आहे. ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू या ऋतूमध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असावं, इतर ऋतूत अल्प अल्प पाणी प्यावं. हे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे तिथे. हे कॉन्ट्राइंडिक्टरी काय झालं, आज लोक जो तो उठतो, प्रत्येकजण काहीतरी निसर्ग उपचाराची थेरपीचा काही भाग म्हणून ते वमनं करतात, तेव्हा तुम्ही पाणी जास्त पिऊन ते वमन करायचं आहे, उलट्या करायच्यात. पण सगळ्यांनी काय केलं आहे, काहीतरी अर्धवट माहिती घेतात आणि मग तशा प्रकारची पोट साफ होत नाही म्हणून सकाळी उठल्यावर 2 लिटर 3 लिटर पाणी पिणारे मोठे मोठे साधू संतही माझ्याकडे आले, त्यांचं पाणी बंद केलं, त्यांची मान दुखायची कमी. पण हा तुम्ही म्हणत होता की असं पाणी पिऊन मान दुखते. गॅस, हे बघा मला सांगा, इडलीमध्ये तुम्ही जास्त पाणी टाकलं किंवा चपातीच्या पिठात जास्त पाणी टाकलं, काय होणार आहे? चपात्या होणार आहेत का? ना, शक्यच आहे. बरोबर आहे. तिथे संस्कार आहे, अग्नी आहे. आपल्या पोटाच्या आतमध्ये अग्नी आहे. तुम्ही पाणी जास्त टाकलं, मल सगळा चिकट, अन्न पचणारच नाही तुमचं, गॅस तयार होणार तिथे. त्याच्यामुळे अति पाणी पिल्यामुळे तो गॅस कुठे येणार आहे? मला सांगा, फुगा फुगवला तुम्ही, फुगा वरती धरला, गॅस कुठे जातो? वर. तुमच्या पोटातनं, तुमच्या आतड्यामधनं सगळा गॅस हा तुमच्या मानेच्या तिथेच येणार आहे. तो मानेचे मणके सगळे हलवणार आहे. एक लक्षात घ्या, माझ्या पथ्याच्या पहिल्याच पानावर आम्ही लिहिलेलं आहे, सकाळी उठल्यानंतर ट्रोल होणार आहे असं मला वाटतंय आता. होऊ द्या ट्रोल आपल्याला. पण हे म्हणजे मला आय ओपनर आहे माझ्यासाठी, म्हणजे हे मी पहिल्यांदा ऐकतोय. बरं, पण अशा पद्धतीनं मानेचा हे होतो. मग त्याच्यासोबत सर पुढे आपण सकाळी उठल्यावर पाणी प्यायचं नाहीये, त्याचबरोबर पुढे तुम्ही डिंकाचे लाडू, हळीवाची खीर हे पोटात घेणं. बऱ्याच वेळा आता दशमूळ मिळतात. दशमूळ म्हणजे 10 मुळं असतात, त्याचं दुधामध्ये 1 कप दूध, 1 कप पाणी आणि दशमुळाची भरड 2-3 चमचे. दशमूळ हे मेडिकल कंपन्यांचं मिळतं, बऱ्याच कंपन्यांचं. त्यांनी ताकद वाढायला लागते, वात शरीरामध्ये साचत नाही. त्याचबरोबर एरंडाच्या बियाची खीर घेणं, हळीवाच्या खीर घेणं, ह्या जो प्रकार आहे की जो ताकद वाढवेल. त्याचबरोबर शतावरी कल्प, च्यवनप्राश सारखं एखादं रसायन औषध की जे आपली मसलची ताकद वाढवेल. ब्राह्म्य रसायन म्हणून आहे, अगस्ती रसायन म्हणून आहेत. काही रसायन औषधं आयुर्वेदासारखी अवघ्या स्वरूपात आहेत, च्यवनप्राश सारखी. ती जर पोटात घेतली त्यांनी ताकद वाढते. त्याचबरोबर खारीक, खजूर, हळीव ह्यांचे लाडू करून खाणं किंवा ते कोरड्या फॉर्म मध्ये ड्रायफ्रूट. हा, म्हणजे खजूर तर नेहमी खजूर, खारीक रेग्युलर फॉर्म मध्ये खाणं, हे खूप पोटात घेणं. आणि हे सगळे गोष्टी सर शक्यतो जेवणाच्या वेळेस जर घेतल्या आपण तर त्या अन्न पचायला इझी होतं, कारण ती वेळ असते तुमच्या. करेक्ट. एक लक्षात घ्या, सकाळचं जेवण 9, 9:30, 10ला करणं. त्या जेवताना सुरुवातीला ड्रायफ्रूट खाणं, ड्रायफ्रूट खाल्ल्यानंतर फळं खाणं, 1, 2 ते 3 प्रकारची फळं जेवणाच्या सुरुवातीला. कारण सगळ्या फळांचा विपाक हा मधुर आहे. मधुर विपाक असल्यामुळे ती पचायला हलकी आहे आणि मधुर रस हा तुमचा ताकद वाढवतो. मग जेवणाच्या मध्यभागी तुम्ही आंबट आणि खारट पदार्थ खावा, जसं चिंचेची चटणी 2 चमचे, आवळा रोज 1 खाणं आणि तिखट, तुरट, कडू रस जेवणाच्या शेवटी खाणं. हे जर असा डाएट जर घेतला तर रस, वीर्य आणि विपाक ह्याच गोष्टी आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे डायजेशन करतात आणि त्या चांगल्या प्रकारे डायजेशन केल्यामुळे आपल्या शरीरातल्या बरेच हार्मोन्स, बऱ्याच प्रकारची एन्झाईम्स हे ऑटोमॅटिक सिक्रिशन होऊन तयार व्हायला लागतात. बरं, आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही आता इतका अभ्यास करता, ट्रेंड बदलतायत, लोकांचे प्रॉब्लेम्स जसे बदलतात तसं तुमची उपचार पद्धती बदलत असेल. आता तुमच्याकडे विनाशस्त्रक्रिया जे तुम्ही ज्या गोष्टी करता त्याच्यामध्ये आता नवीन काय होतंय? म्हणजे पूर्वी हे नव्हतं पण आता आपण हे पण करतो, असं काही सांगू शकाल? एक लक्षात घ्या, पूर्वी आपण फक्त पंचकर्म करायचो, आयुर्वेदिक औषधं देणं आणि पंचकर्म करणं. पण आता जसं जसं ट्रेंड बदलत चाललाय तसं तसं आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या ट्रेंडचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या
आजार निर्मिती का होतीये आणि ती निर्मिती होत असताना ग्लोबली कशी होतीये बर, आणि त्याचा सायंटिफिक एव्हिडन्स ज्या लोक करतात आहेत त्यांचे पबमेडवरचे रिसर्च पेपर वाचणं आणि सायंटिफिक एव्हिडन्स ट्रीटमेंट डेव्हलप करणं. कारण काय होतं, एक लक्षात घ्या, यामध्ये मणक्याचा किंवा पाठीचा आजार म्हणून पेशंट येतात, पण त्याला माहित नसतं की हा त्रास कधी कधी रूट कॉज त्याचा मसल आहे. रूट कॉज कधी कधी मणका मागे आलाय, कधी कधी रूट कॉज गादी स्लिप झालेली आहे, कधी कधी रूट कॉज त्याचा ऑर्गन मिसअलाइन झालाय, कधी कधी त्याचा रूट कॉज आहे त्याच्या डोक्यामधलं फ्लुइड हे मिसअलाइन झालंय, कधी कधी त्याचा रूट कॉज आहे तो काहीच करत नाहीये, व्यायाम कुठलेच करत नाही. असं पण असू शकतो. एक लक्षात घ्या ना, बॉडी तुम्ही बॉडीला काही हेच नाही, म्हणजे बॉडीला तुम्ही आज कमोड रिहर्सलच नाही. कमोड वापरतोय आपण, इंडियन टॉयलेट नाही वापरत आहे, खाली जेवायला बसत नाहीये, त्याच्यामुळे मसल तुमचे टाईट होत चालले. आज एक लक्षात घ्या, माणसाच्या सुखासाठी आज माणूस प्रत्येक गोष्ट सुख मिळवण्यासाठी सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो. बघा आता घरामधले फॅन पूर्वी आपण बोट फिरवून ते फिरवायचो, आता रिमोट आले. तुम्ही घराचे लॉक उघडण्यासाठी चाव्या नाही आहेत, आता रिमोट वरती ऍप वरनं घर उघडत आहे. त्याचबरोबर भांडी धुण्यासाठी आज मशीन्स आलेत, वॉशिंग मशीन सारख्या. घराचे पुसण्यासाठी आज काही मॉप रिमोट वरती आले. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही रिमोट वर यायला लागली, त्याच्यामुळे आपल्या बॉडीचे मसल्स, आपली जी ठेवण होती त्याला त्याचा वापर कमी होत चालला आणि त्याची स्ट्रेंथ कमी होत चालली. मला सांगा, पैलवानगिरी करून त्याची ताकद वाढवतो. तुम्ही जर तुमच्या मसलला, तुम्ही जर जेवताना जे खाली नाही बसलेला आहात, इंडियन टॉयलेटला खाली तुम्ही पाय देऊन बसताय, तर तुमच्या मसल्सची स्ट्रेंथ वाढायला लागते. तुम्ही एक्सरसाइज रोज करताय, आज तुम्ही बऱ्याच वेळा मसल एनर्जी टेक्निक म्हणून आम्ही एक एक्सरसाइज पॅटर्न घेतो. त्याचबरोबर बीएस मुवमेंट मध्ये काय आहे तर स्पेसिफिक तुमची जी ग्रॅव्हिटी आहे, प्रत्येक पेशंटला आम्ही उभा करतो, उभा करून डोळे झाकून त्याला उभं केलं जातं आणि बघितलं जातं त्याची ग्रॅव्हिटी नेमकी काय. काही लोक डोळे बंद केल्यानंतर उजवीकडे जातात, अच्छा, काही लोक ऑटोमॅटिक पुढे जातात, काही लोकांचं फक्त मान पुढे जाते, काही लोकांची मान मागे जाते उभं राहिल्यानंतर ऑटोमॅटिक. आणि हे प्रत्येक माणसाची ग्रॅव्हिटी वेगळी आहे, कारण त्याचं वेट कुठल्या भागात जास्त पडतंय, मग त्याच्यानुसार त्याच्या अँटी इफेक्ट करणाऱ्या ज्या मसल्स आहेत, म्हणजे फ्लेक्शन कमी आहे तर आम्ही एक्सटेन्शनला जास्त घेऊन जातो, फ्लेक्शन ऑटोमॅटिक वाढतं. मग तशा ग्रॅव्हिटी बॅलन्स करणारे एक्सरसाइज आम्ही पेशंटमध्ये देतो, स्पेसिफिक त्याची ग्रॅव्हिटी चेक करून की त्याची कुठली लाईन ही मिसअलाइन आहे. एंटेरियर फ्रंट लाईन मिस आहे, पोस्टेरियर फ्रंट लाईन, पोस्टेरियर बॅक लाईन, लॅटरल लाईन मिसअलाइन आहे का, हेडनेक बॅलन्स नाहीये का. मग त्याला रिअलाइन करणारे जर एक्सरसाइज पॅटर्न दिले, त्याला रिअलाइन करणारे, त्याचे ताकद वाढवणारे जर एक्सरसाइज पॅटर्न दिले, तर नक्कीच पेशंटची स्ट्रेंथ वाढते आणि गादी ही बाहेर यायचा प्रकार बंद होतो. हा एक ट्रेंड आहे की एक लक्षात घ्या, माझ्याकडे 3 अपॉर्च्युनिटी माझ्या होत्या. पहिली अपॉर्च्युनिटी माझ्याकडे होती की आजार झालेला आहे, डिस्क बाहेर आली, तिला आतमध्ये घालवण्यासाठी ट्रीटमेंट. दुसरा फोकस आम्ही ग्लोबली केला की हा आजार होऊच नाही म्हणून काय करायचं. मग त्याच्यामध्ये आयुर्वेदिक डाएट बसवला आम्ही, मग त्याच्यामध्ये आयुर्वेद योग बसवला. योगशास्त्रामध्ये मी अयंगार गुरुजींकडे जाऊन त्यांची मेडिकल योगा बॅच मध्ये मी डिस्क बाहेर आली तर आपण कुठली आसनं करायची आहेत, मग डिस्क बाहेर येऊ नये म्हणून कोणती आसनं करायची आहेत, त्याचबरोबर त्याचं पोश्चर मेंटेन कसं राहील, त्याची स्ट्रेंथ कशी वाढेल, त्याचा श्वास कसा मोकळा वाटेल. बऱ्याच वेळा लोकांचे श्वासोश्वास जे आहेत हे हल्लीच्या युगामध्ये व्यायाम नाहीये, चालणं नाहीये, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या ग्राउंड ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे श्वासालाही पेशंटचे श्वास हे कमी कमी होत चालले आहेत. हो, किती महत्वाचं आणि गंभीर आहे. बघा, तुम्ही शांतपणे बसा सगळ्यांनी आणि एक 10 वेळा श्वास घेऊन बघा, तुमचा श्वास कुठं कुठं चिकटतो शरीरामध्ये. तर बऱ्याच वेळा श्वास वरती चढतच नाही लोकांचा. म्हणजे पहिलं सेशन आमचं ब्रेथ सेशन आहे. सेकंड सेशन मध्ये आम्ही प्रत्येक पेशंटचा फूड बॅलन्स करतो. थर्ड सेशनला आम्ही लॅटरल बॉडी बॅलन्स करतो. फोर्थ सेशन मध्ये कोर म्हणजे मधली बाजू बॅलन्स करतो त्या मसलची. पेल्विक फ्लोर बॅलन्स केले जातात. 5वं सेशन हे पुढच्या बाजूचे बॅलन्स केले जातात. म्हणजे प्रत्येक सेशन मध्ये रिअलाइन द मसल. पण हे सेशन किती दिवसाचे असतात? महिन्यातनं 1 दिवस 3 तास. 3 तास. महिन्यातनं 1 दिवस आम्ही 3 तासाचे सेशन घेतो. त्याचबरोबर ऑनलाईन योगा 12 दिवस सकाळी 6:30 ते 7:30 सोमवार, बुधवार, शुक्रवार. त्याच्यामध्ये मर्मचिकित्सा पेशंटला देतो की पेशंट स्वतःहून ती मर्मचिकित्सा घेईल. बरं. त्याचबरोबर स्वतः त्या बीएस मुवमेंट करेल
आणि त्याचबरोबर अय्यंगार योग असं आम्ही. पण मग तुमचे हे जे तुम्ही करता तुमचे क्लिनिक्स कुठे कुठे येतात? आमचं क्लिनिक फक्त हडपसरमध्ये आहे. हडपसरला वैभव थिएटरच्या समोर तिथे एकच क्लिनिक आहे, कुठेही शाखा नाहीये. आम्ही कोर व्हॅल्यू इज रिझल्ट ओरिएंटेड वर्क, आणि जे बरे होणार आहे त्यांना आम्ही सांगतो हे बरं होणार आहे, जे होणार नाही कॉन्ट्रा इंडिकेशन आहे ते मला माहिती आहे, त्यामुळे मी ते पेशंट एनरोलच करत नाही. म्हणजे ह्या ट्रीटमेंटची आज माझे 20-22 हजार पेशंट झाल्यामुळे एक अंदाज आला की कुठल्या अवस्थेला आपण खूप चांगला न्याय देऊ शकतो. तशा प्रकारे आपण तेच पेशंट एनरोल करतोय. जे पेशंट होण्यासारखे नाहीत त्यांना पहिल्याच दिवशी आपण सांगतो की हे केस होणार नाही किंवा ही न्यूरोलॉजिकल मी केस करत नाही. माझं मेन काम हे सगळं मेकॅनिक आहे, की जे मिस अलाइन झालंय, कंबर तिरकी झाली आहे, खांदे पुढे गेलेत, कमरेचा भाग मागे आलेला आहे, मांड्या त्यांच्या बारीक होत चालल्या आहेत, ज्यांना मुंग्या प्रचंड आहेत, ज्यांचा थोडंही चाललं तर बसावं लागतं, हे सगळ्याचं रिअलाइन करणं, सगळे स्ट्रक्चर रिअलाइन करणं, याच्यावरती माझा मेन फोकस आहे. वा, मला असं वाटतं की या आजच्या डिस्कशन मधून एक महत्वाची गोष्ट मला अशी कळली की छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपण मान, कंबर आणि मणका यांची काळजी घेऊ शकतो. एका सेकंदात 3 मुवमेंट करायचे, हे मला फार महत्वाचं वाटतं. जनरली आपल्याकडनं मिस होतं. आणि जसं तुम्ही सांगितलं, वस्तू पडलेली आहे तिच्या तोंडासमोर जाऊन उचलायचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे उजव्या साईडला वस्तू पडलेली असते, आपण या पद्धतीने वागतो आणि त्याच्यामध्ये बरीच इंजुरी व्हायची चान्सेस आहेत. तिच्या तोंडासमोर उठून तिच्या तोंडासमोर जावं आणि ती वस्तू उचला. म्हणजे खाली वेळा सरळ असं उचलणं महत्वाचं आहे. वा, हे किती महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं काय सर, 1 तासानंतर उठणं, 1 तास उभे राहिलात तर 1 तासानंतर 5 मिनिटं बसणं. तुम्ही जॉगिंग करताय किंवा कुठलीही गोष्ट करताय किंवा कुठलेही एक्सरसाइज पॅटर्न करताय ते हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढवणं. एकाच दिवशी तुम्ही 100 सूर्यनमस्कार नका मारू. आज लोक काय करतात, इन्स्टाला दाखवण्यासाठी एकाच दिवशी 200 किलो उचलण्याचा प्रयत्न करतात आणि त्याने मणका तिरका होत आहे. हे केस स्टडी, डेडलिफ्टच्या केस स्टडी माझ्याकडे दिवसेंदिवस वाढत चालल्यात. बरं, डाएट हा प्रकार खूप आता वाढत चाललाय. लोक विनाकारण डाएट करतात. एक लक्षात घ्या, डाएट म्हणजे काय की न खाणं किंवा नुसती फळं खाणं किंवा नुसती भाज्या उकडून खाणं म्हणजे डाएट नाहीये. एक लक्षात घ्या, आपल्या शरीराला सगळ्या प्रकारची रसाची आवश्यकता आहे. तुम्हाला जे जे गरज आहे, तुम्हाला जे शरीर आतमधनं मागतंय, आज तुम्हाला जिलेबी मागतं, तुम्ही जिलेबी खावा. अंतर्मनाचं ऐकणं हे खूप गरजेचं आहे. वा, अंतर्मनाचं ऐकलं पाहिजे आणि ते अंतर्मनाचं ऐका. डॉक्टर, तुमच्याशी बोलून मला फार बरं वाटलं. आणि दुसरी महत्वाची म्हणजे गोष्ट अशी की अर्थात त्यांचं जे आता ज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलं ते त्यांच्या अभ्यासावर बेतलेलं आहे, त्यांच्या अनुभवावर बेतलेलं आहे. विना शस्त्रक्रिया जर आपली जी वेदना आहे पाठीची, मानेची, मणक्याची, ती जर बरी होत असेल तर आणखी उत्तम काय असू शकेल. डॉक्टरांना जर तुम्हाला भेटायचं असेल किंवा त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यांच्या क्लिनिकचा ॲड्रेस आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. शिवाय त्यांचं इन्स्टा अकाउंट, त्याची लिंक पण आपण देणार आहोत. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि जे जे डॉक्टरांनी सांगितले त्याची काळजी घेऊया, जेणेकरून आपल्या मणक्याचं आयुष्य वाढेल आणि आपलं आयुष्य वाढेल. आणि आहार जो फार महत्त्वाचा आहे. तर डॉक्टर विराज, तुम्ही आवर्जून आरोग्यमध्ये आलात आणि महत्त्वाची माहिती दिलीत. मला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. मला खात्री आहे की या काही टिप्समधून आपलं जगणं आणखी सोपं होऊ शकतं. आरोग्यम बघत राहा, कारण आपल्याला तब्येतीत राहायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू.